नमस्कार, माझे रेग्युलर व्हिडिओ बघणारे माझे सर्व भाऊ शेतकरी भाऊ यांनी आजचा हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। कारण शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय, सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे आणि मोठी घोषणा सरकारने केलेली आहे। बघा, महायुती सरकारची मोठी घोषणा समोर आलेली आहे आणि यामुळे आता डायरेक्टली जे शेतकरी आहेत त्यांना मोठा फायदा होणार आहे। तर काय नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे, काय नवीन मोठी घोषणा आहे ती घोषणा तुम्हाला सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे पहा, नवीन निर्णय काय घेण्यात आला आहे त्याबद्दल तुम्हाला मी पहिले सांगून देतो की महायुती सरकारची ही मोठी घोषणा, एवढं तुम्ही पहिले लक्षात ठेवा। आणि दुधाला आता प्रति लिटर 7 रुपये अनुदान, याबद्दल ही मोठी घोषणा आहे। दुधाला बघा, नीट ऐका, मी तुम्हाला काय सांगत आहे, आपल्या चॅनलवर तुम्हाला महत्त्वाचीच माहिती दिली जाते। आता मी तुम्हाला योजनेसंदर्भात अपडेट देत असतो, तसेच शेतकऱ्यांसाठी जे पण काही नवीन निर्णय, नवीन घोषणा होतात त्याबद्दल पण तुम्हाला ATP गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर माहिती पाहायला मिळत असते। बघा, आता सरकारने जी मोठी घोषणा केली आहे, दुधाला आता प्रति लिटर 7 रुपये अनुदान भेटणार आहे, त्याबद्दल सर्वात मोठा निर्णय झालेला आहे। बघा, काही मुद्दे आहेत, ते मुद्दे तुमच्या समोर मी इथे स्पष्ट करत आहे। बघा, मुद्दे आहेत की शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असलेलं महायुती सरकार शेतकऱ्यांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी घेऊन आला आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांची दुधाला योग्य भाव मिळावा ही चिंता आता मिटली आहे, कारण सरकारने दुधाला अनुदान जाहीर केले आहे। बघा, अनुदान जाहीर झालेलं आहे। आता खूप मोठी जी समस्या तुमची दूर झालेली असेल आणि आता 1 लिटर दुधाच्या मागे 7 रुपये, बघा 1 लिटर दुधाच्या मागे 7 रुपये अनुदान सरकार शेतकऱ्याला देणार असून हे अनुदान 1 ऑक्टोबरपासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। पहा, 1 ऑक्टोबर ही तारीख लक्षात ठेवा, 1 ऑक्टोबरपासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात संपूर्ण हे जमा होणार आहे आणि 1 लिटर दुधाच्या मागे 7 रुपये अनुदान सरकार शेतकऱ्याला देणार आहे आणि हाच तो मोठा निर्णय आहे जो शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे। पुढचा मुद्दा आहे, शेतकऱ्याच्या दुधाला प्रति लिटर किमान 28 रुपये दर देणे डेअरी संचालकांना बंधनकारक आहे। त्यात 7 रुपये सरकार अनुदान देईल, म्हणजे शेतकऱ्याला किमान 35 रुपये प्रति लिटर दुधाचा दर मिळेल। सोबतच विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये सरकार दुग्ध विकास प्रकल्प 2 राबवत आहे। यामध्ये शेतकऱ्यांना दुभत्या गाई, कालवडी, इतर जनावरांचे वाटप, पशुखाद्य आणि चारा निर्मितीबद्दल प्रशिक्षण आणि सहाय्य असे नियोजन असणार आहे। या प्रकल्पामुळे फक्त शेतीवर अवलंबून शेतकऱ्याला जोड व्यवसाय मिळून त्याचे उत्पन्न वाढणार आहे। राज्यातील उत्तर व पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। बघा, जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांना या निर्णयामुळे, या घोषणेमुळे, महायुती सरकारची जी घोषणा आहे दुधाला आता प्रति लिटर 7 रुपये अनुदान, यामुळे दूध उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि ही सर्वात मोठी खुशखबर शेतकऱ्यांसाठी आली होती। तर पहा, तुम्हाला आपल्या चॅनलवर अशीच माहिती पाहायला मिळते। शेतकऱ्यांसाठी जे पण नवीन घोषणा होते, मोठा निर्णय होतो किंवा योजनेसंदर्भात सर्व काही फक्त ATP गुरुजी यूट्यूब चॅनलवरच तुम्हाला अशा अपडेट पाहायला मिळत असतात। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सर्व शेतकरी बांधवांपर्यंत, दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। कारण आता महायुती सरकारची मोठी घोषणा म्हणजे दुधाला आता प्रति लिटर 7 रुपये अनुदान देणार आहे, याबद्दल जी घोषणा आहे ती झालेली आहे, निर्णय झालेला आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। याबद्दल काही नवीन अपडेट किंवा इतर योजनेसंदर्भात किंवा शेतकऱ्यांसंदर्भात काही नवीन अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो। धन्यवाद।